जे काही हवंय ते झी5 ऍप वर पहा. झी5 ऍप डाउनलोड करा आणि फ्री मध्ये पहा केव्हाही कुठेही. मनवा, ह्या सगळ्या गोष्टीचं टेन्शन नाही ना घेतलंय तुम्ही? नाही घेतलं असेल तर आधीच सांगतो, अजिबात टेन्शन घेऊ नका, मी आहे सगळं बघायला. मी मॉडेल झाल्यावर मुलांना शिकवू शकेन ना? मनवा, मला असं वाटतं पण या गोष्टींवर नंतर बोलूया. आता मला या कॅम्पेनवर फोकस करणं महत्वाचं आहे. स्माइल मैम स्माइल. नाही अरे मॅम, हा हात तुमचा इथे ठेवा. हा इथे. फोटो करताना मॉडेलला हात लावण्याची काय करायचं? त्यांना हात लावतोय ना ती बायको आहे माझी. तुझ्या शाळेतल्या मुलांना पण किती छान वाटेल ना तुझे असे मोठे मोठे होर्डिंग बघून. एवढी मोठी सेलिब्रिटी त्यांना शिकवते हे बघून. एक रिक्वेस्ट होती. बोला ना. मी मॉडेलिंग करायला तयार झाले, पण काय? तुम्ही प्लीज माझ्या शाळेजवळ कुठलंही होर्डिंग नका लावू. उगाच ते होर्डिंग वगैरे बघून त्यांना मी कोणीतरी मॉडेल झाले असं वाटेल. मला आयुष्यभर त्यांची ताई बनूनच राहायचं आहे. तुम्ही याविषयी एकदा राजवीरशी का नाही बोलून बघत? पण ह्या सगळ्यात जर तू ठरवलंस तर एक गोष्ट होऊ शकते. तुझ्याकडनं एवढं काम झालं ना, आयुष्यभर ऋणी राहीन मी तुझा. मी काय म्हणते, तुम्ही काकांना का नाही सांगत ऑफिस जॉईन करायला? ताई, आता तू हिरोईन झालीस ना, म्हणजे तू आम्हाला शाळेत शिकवायला नाही येणार? असं कसं नाही येणार? आता तर ती 24 तास आपल्या बरोबरच असणार आहे. म्हणजे? अगं ते बघ ना, समोर केवढं मोठं होर्डिंग लागलंय तुझं. खूप छान आहे. काय झालं? आपलं ठरलं होतं ना माझ्या शाळेजवळ होर्डिंग नाही लावायचं. एक मिनिट मनवा, मी शाळेजवळ होर्डिंग्स लावायलाच सांगितलं नव्हतं. इथे माझ्या डोळ्यांसमोर खूप मोठं होर्डिंग आहे. काय? नाही, मला तुमचा राग मान्य आहे राजवीर, पण आता खूप लेट झालाय. आय नो की आता शाळेजवळचं होर्डिंग काढायची गरज नाहीये. आज त्या होर्डिंगमुळे शाळेत एक नवीन ऍडमिशन झालंय आणि मला खात्री आता शाळेत आणखीन ऍडमिशन्स वाढतील. माझ्या मैत्रिणीला तुमच्यासोबत एक सेल्फी काढायचा आहे. प्लीज मॅम. मॅडम, आपल्या सोबत काढणार का एक सेल्फी प्लीज? आयटम आहे भावा ती होल्डिंग वाली. अजून जरा जवळ येऊन मला सेल्फी मिळाली असती ना, मजा आली असती बघ. अरे काय करतो? तुला माहितीये कोण आहे ती? मनोहर राजवीर मोहिते पाटील पाहतोय माझी. शुभेच्छा फोनवर देऊ नकोस. माझ्या वेबसाईटच्या लॉन्चिंगला तुला यायचंय, लक्षात ठेव. अरे म्हणजे काय, नक्की येणार? एकटीने यायचं नाही, जोडीने यायचं. राजवीरना सांग. हो नक्की, आम्ही दोघं पण येऊ. शक्य नाही. परवा मी एक वेबसाईट लॉन्च करतोय आणि ती मला तुमच्या हस्ते लॉन्च करायची. त्याच्यामुळे मी तर येऊ शकत नाही, पण तुम्ही कुठे जायचं नाही. आमचा ज्वेलरीचा ब्रँड आहे आणि टॉप मोस्ट ब्रँड पैकी आम्ही आहोत. आम्ही आमच्या अपेक्स ज्वेलरीच्या ब्रँड अँबॅसेडरसाठी तुम्हाला साईन करायला हवं. तुम्ही मॅरिड असलात तरी हरकत नाही, पण तुम्हाला हे लग्न लपवावं लागेल. हॅलो. काय झालं? नाही, ते अजून निघालेच नाहीये तिथून. अजून नाही निघाले का? नाही, राजवीरचं काहीतरी काम आहे, तिथे अडकलेत. वाटलंच होतं मला. नितीश, ती म्हणाली ना काहीतरी कामात अडकलेत म्हणून. जाऊ दे ना बाबा. ठीक आहे, जाऊ दे तर जाऊ दे. तुझी सगळी तयारी झाली आहे ना? माझी सगळी तयारी झाली. हाय नितीश. अरे हॅलो. आय एम फाईन. हाय हाय. या ना, मी तुमची ओळख करून देतो. बाबा, हे मिस्टर बागवे. नमस्कार. नमस्कार. बाबा यांनी मला वेबसाईट डिझाईन करण्यासाठी खूप मदत केली.
आणि हे मिस्टर राणे, यांनी मला रिसर्च करण्यासाठी खूप मदत केली. नमस्कार. आणि हे सगळे क्लायंट आहेत माझे. कॉंग्रॅच्युलेशन नितीश अँड ऑल दी बेस्ट. थँक्यू सो मच. या बसा ना प्लीज प्लीज. बाबा, सगळे क्लायंट आले पण ताईचा अजून काहीच पत्ता नाही. काय करायचं? मला असं वाटतं आपण आणखीन थोडा वेळ वाट बघूया. नाही, बरोबर आहे, आपण वाट बघूया मनूची. सॉरी, पण मी एक गोष्ट सांगू का? बोल ना. मला वाटत नाही राजवीर सर आणि मनवा या कार्यक्रमाला येतील म्हणून. दवे. येस मॅडम. तुम्ही माझा एक निरोप द्याल का राजवीरना? निरोप म्हणजे तुम्ही निघालात का? हो, मला जायला लागेल आता. तुम्ही फक्त त्यांना सांगा की मी नायगावला जाऊन येते पटकन. ओके, सांगतो मी सर. थँक्यू. कुठे निघालात? मला वाटलं तुम्हाला यायला वेळ आहे अजून. मी आता नायगावला जायला निघत होते. अशा एकट्या? राजवीर, दुसरा कोणताच ऑप्शन नव्हता. मी कधीपासून तुम्हाला कॉल करते, तुम्ही माझा फोन पण उचलत नाही. एनिवे, आता तुम्ही आलाच आहात तर आपण लगेच वेबसाईट लॉन्च करूया का आणि नायगावला निघूयात प्लीज. ओके, या. एक्स्ट्रीमली सॉरी, थोडं महत्वाचं काम होतं म्हणून उशीर झाला. एनिवे, मनवा, आता तुमच्या हस्ते आपण वेबसाईट लॉन्च करू. बरोबर आहे तुझं. नाही, पण मला हे बरोबर वाटत नाहीये. हॅलो नितीश, आम्ही निघतोच होता. आय एम सो सॉरी, आम्हाला जरा उशीर झाला, पण आम्ही लवकरात लवकर पोहोचतो. ओके. आपण लवकरच प्रकाशन सोहळ्याला सुरुवात करणार आहोत. अशी खबर मिळाली आहे की देवाशीष कामतांची डेड बॉडी सापडली. खोटी खबर आहे. आणि ज्याने कोणी तुम्हाला ही खबर दिली आहे त्याला आणि तुम्हाला दोघांनाही आत टाकेन मी, जर अशी न्यूज तुम्ही पसरवली तर. ताई, काय झालंय? अहो, काहीतरी बोला. ताई, ओ तरी द्या. मीरा ताई, तू जर मला हवं तसं केलं नाहीस ना, तर माझी नस मी कापून घेऊच शकते. आणि मी हे करीन हे तुला चांगलंच माहिती आहे. गेले का ते? लकी आहेस तू गार्गे, आधीच उशीर झाला. आपल्याला निघायला हवं. कुठे राहतेस तू? म्हणजे ऑन द वे राहत असशील तर मी जाता जाता सोडतो तुला. चालेल. गार्गी, गार्गी. राखणदाराने तिथेच थांबायला हवं, तरच गार्गी सुरक्षित राहील. आपण लवकरच प्रकाशन सोहळ्याला सुरुवात करणार आहोत.